मॅडम काय नाव आपल्या दीदीचं? माझ्या मुलीचं नाव सॉरी अक्षरा शहाजी येडगे, राहणार महाशिरस. आम्ही 1 वर्ष झालं शिंदे डॉक्टरांकडे येतोय. पण सुरुवातीला आलतो तेव्हा मग आमची मुलगी बसत पण नव्हती आणि म्हणजे मानच धरत नव्हती. तिला काही रिस्पॉन्स पण देत नव्हती. हाताच्या मुठी बंद, पाय वाकडे, काही बोलायला समजत नव्हते. शिंदे डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केल्यापासून 6 महिना आम्ही तिचं ट्रीटमेंट घेतलं. तर ती बसायला लागली होती, प्लस तिला बोलायला समजायचं, खेळायची. नंतर काय इकडे तिकडे आम्ही डॉक्टर माणसांनी सांगितलं की बाबा इकडे जावं फरक पडेल, तिकडे जावं फरक पडेल. मग आम्ही डॉक्टर चेंज केले, पण काहीच फरक पडला नाही आम्हाला. परत रिवर्स आलेली दिसली मुलगी. म्हणजे ती काय परत हात वाकडे करायला लागली, पाय वाकडे करायला लागली. खाणं पण म्हणजे गोळ्यांनी, ह्या साबुदाण्याच्या गोळ्यांनी सुधारलं होतं. पण नंतर जेवण करायची भरपूर पोटभर, रात्रीची झोपायची शांत. पण नंतर ह्या दुसऱ्या गोळ्यांनी झोपत नव्हती, सारखी रडायची, किरकिर करायची. आता परत आम्ही इकडे आलोय. आणि आता काय सांगताल तुम्ही? हे जे आहे आता सरांकडे येऊ आपण. आता जसं मॅडम बोलल्या की खूप चांगली सुधारणा झाली, मॅडम तुम्ही करून दाखवा. काय काय सुधारणा झाली? वडील मग काय लक्ष देतील तुम्हाला? काय अंगावर पण होते. आम्ही हॉस्पिटल केली, भारतीय हॉस्पिटल केलं, प्रत्येक मोठी मोठी हॉस्पिटल केली की तिथं आम्हाला असं सांगितलं की तुमची मुलगी नाही अशीच अपंग राहते. मग आम्ही पुढे सोडलं आणि गावाला आल्यानंतर आम्हाला सिनियर डॉक्टर दिवसभर स्टेशन वरून पेशंट बघतात. तिथं जावं आम्ही डायरेक्ट शिंदे डॉक्टरांनी आम्हाला खर्च आपल्या गोळ्या दिल्या असल्या त्या गोळ्याचा रिझल्ट एवढा छान आहे की पुण्यातल्या औषधांनी सुद्धा एवढा करू शकत नाही. 10,000 औषधांनी त्या औषध शिंदे डॉक्टरांनी खाली बस. आणि काय काय फरक पडला सांगितलं? पहिली कशी होती दिदी, आताची कशी आहे? आमची दिदी पहिली अशी झोपूनच होती, हालत पण नव्हती. मोबाईल आता तिला मोबाईल घेतल्यानंतर जेवायचं म्हणलं की कळतं, इकडे म्हणलं की कळतं. समज वाढली, समज वाढली. प्रत्येक गोष्टीत तिला कळायला लागलं. ते मोबाईल कुठे? मोबाईल आणि पहिलं भूक लागली जेवण नसायची, रडायची. पहिले मान धरत होते का? अजिबात नाही. थोडस बायकर ना बायकर मान पडायची नाही. हो पडायची. घर कुठे जायचं? बाहेर कुठे जायचं? खाली जिकडे सोडेल तिकडेच पडायची. एका बाजूला अशी कळलेली असायची काळी. आता कुठे जायचं? बाहेर उभा राहून दाखवा. उभं राहता उभं राहा इथं टेबल वरती. चला पुढे चालत चल ग टेबल वरती चालत चला चल. त्याच्यात काय सुधारणा दिसते तुम्हाला? पायाशी वरती धरायचे, आता नाही धरत, चालते. बघ ना समोर बघ. घाबरत नाही काय दचकायची. व्यवस्थित उभा राहायची. लाईट कुठे? काही लाईट कुठे? लाईट बघा. हे घ्या लाईट. लाईट घे. की तुम्ही एवढ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊच नका. देवबाप्पा कुठे? एवढं खर्च करू नका. देवबाप्पा आपल्या मध्ये या सगळ्या हॉस्पिटलला थोड्या पैशाचा तर ते आपल्याला मदत करतात. तिकडे जा तिकडे जा तेवढ्या वेळात होऊ शकतो. तुम्हाला एक वेगळा पण अनुभव बाकीच्या डॉक्टरांचं बोलणं किंवा त्यांची फी हे जमीन आसमानाचा फरक. त्याच्यामुळे आम्ही नंतर की आमच्या लक्षात आलं की चिनी डॉक्टर वेळ देणारा पण कोण भेटणार आणि फी पण एवढी स्वस्त डॉक्टर करू शकतो. बाय बाय. त्यामुळे इतर जे पेशंट आहेत
जे आता आपल्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्यांना फरक पण आहे. तुम्ही आपल्या पॅरेंट ग्रुप मध्ये पण आहात ना? जे आपल्या शाश्वती पॅरेंट ग्रुप मध्ये आहेत त्यांना तुमच्या अनुभवावर काय सांगाल आता? इकडे तिकडे न जाता तुम्ही हेच कंटिन्यू करा आणि शेवटी आपल्या मुलाचं भवितव्य समजलं पाहिजे ना की कशात आहे. ट्रीटमेंट चालू असताना पण असं होतंय इकडे तिकडे जाण्याचा शेवटी आई म्हणायचे. तो विषय सांगा ना. म्हणजे आता आपल्या दिदीला अक्षराला म्हणजे अक्षर आपली मान धरायला आपली अक्षर आता उभा राहायला लागली. एक पाऊल चालायला लागली. बसायला आता चांगली बसते ना. आता तुम्ही हाक मारा तिला. दादा का घ्या पहिलं बघत नव्हती काही सुद्धा लाईट बघ कुठे लाईट प्रतिसाद द्यायला खाली उतरायचं. आणि 3 रूम मध्ये अशी जाऊन परत माघारी रिटर्न येतील 4 तेव्हा छान चालते काय झालं पाहिजे. पहिलं उभा राहण्यावर होता चल चल ये हा पाव करा पाव दरवाजा लाव. येऊ दे पाव चला पाय टाकायला गेली टाटा करा बाय बाय कर. हात कर ग ते नाही का नको बर चला. काय निरोप सांगताल तुम्ही तुमच्या अनुभवातून आता? आमच्या अनुभवातून असं निरोप देतो की मी की इकडं तिकडं दुसऱ्या हॉस्पिटलला जाण्यापेक्षा आपले सिनियर डॉक्टर हे